अकोला तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर पेरणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा ओढा आहे। परंतु निसर्गाचा लहरीपणा गत काही वर्षांपासून सततची नापिकीमुळे शेतकरी मात्र कर्जबाजारीसह आर्थिक घडी विस्कटून आर्थिक विवंचनेत असताना यावर्षी तरी पावसाळा बऱ्यापैकी होईल या आशेवर शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव करून शेती मशागतीसह महागडे बियाणे, खते, कीटकनाशके आदी लाखो रुपये खर्च करून खरीपाच्या पेरण्या केल्या। पिके बहरले असताना मात्र सततच्या पावसामुळे सोयाबीन वाढले तर कापूस झाडांची वाढ खुंटल्याचे चित्र आहे, तर सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याचं वास्तव समोर आलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुढे काय या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना राजाश्रयाची गरज असल्याचं शेतकरी वर्गातून बोललं जात आहे। शासनाने मदत केल्याशिवाय पर्याय नाही। बोरगाव मंजू महसूल मंडळ परिसरातील बोरगाव, मंजू, वाशिंबा, डोंगरगाव, सोनाळा, वणी, रंभापूर, अणवी, मिर्झापूर यासह बोरगाव मंजू महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खरीपाच्या पेरण्यांसाठी पेरणी पूर्व मशागत, महागडे बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आर्थिक संकटात सापडलेल्या अवस्थेत असताना सुद्धा वाटेल त्या मार्गाने आर्थिक जुळवाजुळव करून सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आदी आपल्या शेतात खरीपाच्या पेरण्या केल्या। परंतु निसर्गाचा लहरीपणा आणि सततच्या पावसामुळे कुठे शेतात पाणी साचल्याने पिकांची वाढ थांबली तर शेतकऱ्यांचे नगदी पीक मूग, उडीद हातचे गेले आहे। दरम्यान सोयाबीन पेरणीनंतर पिके बहरली असताना मात्र सततच्या पावसामुळे तसेच सोयाबीन पिकावर अज्ञात खोडअळी यांच्यासह रोगांचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याचं वास्तव समोर आलं आहे। शिवाय कापूस पिकांना सुद्धा फटका बसला आहे। ना वाढ झाली ना फुले पाती लागली। अल्प प्रमाणात कापूस पऱ्हाटीला फुले पाती लागली, परंतु तीही झाडावरून खाली गळून पडत असल्याचं शेतकरी सांगत आहेत। सद्यस्थितीत खरीपाच्या पिकांना अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे। लाखो रुपये खर्च करून खरीपाच्या पिकांना फटका बसलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुढे काय होणार या विवंचनेत शेतकरी सापडला आहे। भौगोलिक परिस्थिती पाहता बोरगाव मंजू परिसरात बहुतांश शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरोशावर खरीपाच्या पिकांशिवाय पर्याय नाही। जलसिंचन व्यवस्था, बागायती क्षेत्र अल्प प्रमाणात आहेत, तर खरीपातील मुख्य पिके हातची गेल्यागत आहेत। शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्याशिवाय पर्याय नाहीच। नुकसानीचे सर्वेक्षण करून शासनाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार काय या आशेवर शेतकरी आहे। सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता राजाश्रयाची गरज आहे। मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। सततच्या पावसामुळे हे शेतकऱ्याचे झालेले नुकसान आणि सोयाबीनला कोणत्याच प्रकारचे शेंगा लागलेल्या नाही आहेत आणि फूल सुद्धा नाही आहे आणि तसंच कपाशी या पिकाचं सुद्धा खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यांच्या पण पात्या गळत आहेत व सततधार पाऊस हा चालूच आहे। या कारणामुळे शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झालेले आहे। तरीही शेतकऱ्यावर सध्या आर्थिक आसमानीचं संकट आलेलं आहे। अशा काळात शेतकऱ्यांना जगाचं तर कसे जगायचे आणि शेतकऱ्यावर बँकेचे लाखो रुपयाचे कर्ज आहे। शेतकऱ्यांपुढे सध्या हाच विचार पडलेला आहे की बँकेचे कर्ज हे कसे भरायचे आणि पीक हे शेतकऱ्याच्या हातात सध्या काहीच लागत नाही आहे। त्या कारणामुळे शासनाने शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून त्यांना 100% मोबदला देण्यात यावा व सरकारी अधिकाऱ्यांना ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे हीच। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.